नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। सर्व विद्यार्थ्यांचं आणि भावी अधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। जनरल सायन्सच्या अंतर्गत आपण केमिस्ट्रीला सुरुवात केलेली होती, तर त्या अंतर्गत आपण आतापर्यंत 5 व्हिडिओज बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये अणू असतील, रेणू असतील, संयुगे असतील, मिश्रणे असतील, या सर्वांच्या संदर्भात अगदी इत्थंभूत माहिती या ठिकाणी काय घेत आहोत। प्रत्येक कन्सेप्ट जी आहे या ठिकाणी प्रत्येक कन्सेप्टचा या ठिकाणी काय फंडा फिट करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे। बघा, नोट्स लिहून काढल्याच्या नंतर आहे ना, कुठल्याही एखाद्या दर्जेदार पुस्तकासोबत त्याचं कंपॅरिझन करून बघा। निश्चितपणे तुमच्याजवळ असलेले नोट्स हे दर्जेदार असतील आणि त्यातल्या त्यात नोट्स काय कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेल्या काय पॉईंट्सपेक्षा काय निश्चितच तुमच्याजवळ काय अधिक असतील आणि गुणवत्ता अशा पद्धतीने तपासू शकता की कुठलाही क्वेश्चन PYQ मधला जो झालेला आहे संदर्भित या ठिकाणी जो चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरवरती आधारित कुठलाही क्वेश्चन असेल तर तो या NCERT आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकांवरती आधारित आपण जो काही संपूर्ण नोट्स या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे संपूर्ण लेक्चर्समध्ये, तर ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्ही परीक्षेमध्ये देऊ शकाल, तर याची 100% हमी देतो। तर मागच्या पेडमध्ये आपण काय पाहिलं होतं आणि या पेडमध्ये काय पाहणार आहोत याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू। या ठिकाणी बघा, आपण बघितलं होतं या ठिकाणी जे मिश्रण असतात बघा, संयुगांच्या संदर्भात आणि मिश्रणांच्या संदर्भात बघत असताना आपण मिश्रण आणि संयुगे यांच्यामधला फरक स्पष्ट करून घेतला होता। त्याच्यानंतर मिश्रणाचे 2 प्रमुख प्रकार आपण बघितले होते, समांगी मिश्रण ज्याला की होमोजेनियस मिक्सचर असं म्हणतो, त्याच्यानंतर विषमांगी मिश्रण म्हणजेच काय हेटेरोजेनियस मिक्सचर असं एक वेगळं टाईप बघितलं होतं। या दोन्ही टाईप बघितल्याच्या नंतर आपण बघितलं होतं द्रव, द्राव्य आणि द्रावण। या ठिकाणी काय सॉल्यूट असेल, सॉल्व्हंट असेल किंवा सोल्युशन असेल तर यांच्यामधला बेसिक डिफरन्स काय याच्या संदर्भात बघितलं होतं आणि सोल्युशन्सचे महत्त्वपूर्ण 3 प्रकार बघितलेले होते। या ठिकाणी लिहून देतो, मागच्या पिरियडमध्ये आपण डिस्कस केलेला पॉईंट होता या ठिकाणी द्रव, द्रव्य आणि द्रावण याच्या संदर्भात बघितलं होतं। तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण या ठिकाणी 3 वर्ड आहेत बघा, सॉल्यूट, सॉल्व्हंट अँड सोल्युशन। ओके, तर या ठिकाणी सोल्युशन म्हणजेच काय एक प्रकारचं मिक्सचर आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी की सॉल्व्हंट जो की प्रमाणाने अधिक असेल आणि जो प्रमाणाने कमी असतो, जो की विरघळलेला असतो, तर तो घटक काय म्हणून ओळखला जातो, सॉल्यूट म्हणून ओळखलं जातं, द्रव्य म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी। तर सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट मिळवल्याच्या नंतर जे काही मिक्सचर तयार होतं तर त्याला आपण काय म्हणलं होतं, सोल्युशन असं म्हणलं होतं। आणि सोल्युशनचे या ठिकाणी त्याच्यामध्ये विरघळलेले जे पदार्थ आहेत त्या पदार्थांच्या कणानुसार, कणांच्या आधारावरती 3 प्रमुख प्रकारामध्ये आपण त्याचं या ठिकाणी काय विभाजन केलेलं होतं। तर ते 3 प्रकार कोणते कोणते होते या ठिकाणी काय, फर्स्ट आपण बघितलं होतं या ठिकाणी रिअल सोल्युशन, रिअल सोल्युशन बघितलं होतं ज्याला की वास्तव द्रावण म्हणता येईल आपल्याला। दुसरं बी बघितलं होतं या ठिकाणी काय, कोलायडल सोल्युशन, कोलायडल सोल्युशन याला कलील द्रावण म्हणलं होतं आपण, कलील द्रावण। आणि तिसरं बघितलं होतं या ठिकाणी सस्पेन्शन सोल्युशन, याला आपण म्हणलं होतं या ठिकाणी काय, निलंबनात्मक। ओके, यांच्या संदर्भात अगदी व्यवस्थित आपण काय समजावून घेतलेल्या आहेत गोष्टी, तुम्हाला काय पूर्णपणे क्लिअर असतील। काही जणांना या ठिकाणी समजत नसेल तर याच्या अगोदरचे जे संपूर्ण व्हिडिओज आहेत या ठिकाणी आपण ही संपूर्ण व्हिडिओ सिरीज फ्रॉम फर्स्ट टू लास्ट चॅप्टरपर्यंत काय घेऊन जाणार आहोत। केमिस्ट्री सेक्शनमधला कुठलाही या ठिकाणी पॉईंट राहू दिला जाणार नाही आणि तुमच्यासाठी काय केमिस्ट्री या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असतील तर इथंपर्यंत आल्याच्यानंतर ही व्हिडिओ सिरीज कंप्लीट केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा डाऊट असणार नाही, एवढं निश्चितपणे मी सांगतो। आणि कुठलाही डाऊट काय समजावून सांगितल्याच्या नंतर सुद्धा काय जर राहून जात असेल, तुम्हाला समजत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, निश्चितपणे त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ तयार करण्याचा काय प्रयत्न मी अवश्य करेन। ओके, तर निलंबनात्मक या ठिकाणी द्रावण, तर अशा पद्धतीने 3 प्रकार पण केले होते। तर हे 3 प्रकार कशावरती पडतात या ठिकाणी, तर सॉल्व्हंटमध्ये जे सोल्यूट या ठिकाणी काय विरघळलेलं आहे तर त्यातील जे कण आहेत, जे पदार्थ आहेत तर त्यांच्या कणांवरती, त्यांच्या कणांच्या आधारावरती हे 3 प्रकार केले होते। आपण कणांचा काय आकार जो मोजला होता तो नॅनोमीटरमध्ये मोजला होता या ठिकाणी। जर कणांचा आकार 1 नॅनोमीटर पेक्षा कमी असेल या ठिकाणी तर काय म्हणता येईल आपल्याला, हे वास्तव द्रावण असतं या ठिकाणी। वास्तव द्रावण कशाला म्हणायचं, रिअल सोल्युशन कशाला म्हणायचं आहे, जर सोल्युशन मधील जे विरघळलेले पदार्थ आहेत तर त्या पदार्थांच्या कणांचा आकार 1 नॅनोमीटर पेक्षा सुद्धा कमी असेल तर
1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर. मी कंपॅरिझन सांगितलं होतं, कमेंट बॉक्समध्ये काय कळवायचं आहे मला, फक्त काय सांगायचं आहे 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर एवढं सांगायचं आहे. त्याच्यानंतर कोलायडल सोल्युशन बघितलं होतं पण काय 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटर पर्यंतच्या कणांचा जर आकार असेल तर त्याला काय म्हणतो आपण कोलायडल सोल्युशन म्हणतो, कलील द्रावण असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जर कणांचा आकार 1000 नॅनोमीटरपेक्षा सुद्धा जर जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण निलंबनात्मक द्रावण असं म्हणतो. आणि मुख्यत्वे आपण बघितलं होतं हे जे 2 टाईप आहेत रिअल सोल्युशन आणि कोलायडल सोल्युशन, तर हे जे मिक्सचर आहे तर ते काय आपण आपल्या म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघू शकतो का, नाही. मात्र जे निलंबनात्मक द्रावण आहे म्हणजे या द्रावणामध्ये ज्यावेळेस आपण काय पाण्यामध्ये लोहखीस टाकतो किंवा पाण्यामध्ये काय माती टाकतो, पाण्यामध्ये खडी टाकतो, तर हे पूर्णपणे या ठिकाणी काय मिक्स होत नाहीत. कणांचा आकार त्या ठिकाणी काय अधिक असतो. आपल्याला स्पष्टपणे जे सोल्युशन आहे तर त्यातील जे सोल्यूट असतील, सॉल्व्हंट असतील, द्रव असेल, द्राव्य असेल, स्पष्टपणे डोळ्यांनी काय बघता येतात. मात्र रिअल सोल्युशनमध्ये आणि कोलायडल सोल्युशनमध्ये हे नेक्ड आईजनी काय व्हिजिबल होत नसतात किंवा आपल्याला काय उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत, हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण कोलायडल सोल्युशनमध्ये बघितलं होतं या ठिकाणी कलील द्रावण जे आहे, कलील द्रावणामध्ये सूर्यप्रकाशाची काय किरण किंवा कुठल्याही प्रकाशाचं किरण आपण ज्यावेळेस टाकतो तर त्यावेळेस प्रकाशाचं काय घडून येतं, त्या ठिकाणी अपस्करण घडून येतं. कणांचा आकार 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान असणे ही विशिष्ट अवस्था त्या ठिकाणी काय प्राप्त असल्याच्या कारणानं प्रकाशाचं अपस्करण घडून येतं आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट या ठिकाणी जो अनुभव आहे तो आपल्याला घेता येतो. कधी कधी तुम्ही बघितलं असेल घरामध्ये बसल्याच्या नंतर मग घराला एखादा छिद्र असतो किंवा प्रकाश आतमध्ये येण्यासाठी काही व्यवस्था केलेली असते किंवा खिडकी असते, तर खिडकीमधून सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला, सकाळी पूर्वेला जर खिडकी असेल तर सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जर काय पश्चिम दिशेला जर खिडकी असेल तर अशा वेळेस तुम्ही प्रकाशाचा एखादा काय झोत रूममध्ये आलेला बघितला असेल, रूममध्ये अंधार असेल आणि तेवढाच जर काय सनरे जर काय आतमध्ये प्रवेश करत असेल तर त्याच्यामध्ये धुळीचे कण तुम्ही या ठिकाणी काय बघितले असतील. तर हा जो अनुभव आहे तर हाच अनुभव कोणता आहे बघा, तर ते एक सोल्युशन आहे जे काय हवा आहे रूममधली, तर त्या हवेमध्ये ती हवा एक प्रकारे कशाचं उदाहरण बनेल या ठिकाणी कलील द्रावणाचं उदाहरण बनते या ठिकाणी. आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट आपण काय बघू शकतो. तर कलील द्रावणामध्ये हे होणारं जे प्रकाशाचं काय या ठिकाणी काय विकिरण आहे, प्रकाशाचं जे अपस्करण घडतं, तर प्रकाशाच्या या अपस्करणाला आपण काय म्हणतो टिंडाल इफेक्ट असं म्हणतो. तर टिंडाल इफेक्ट जो आहे तो कशामध्ये दिसून येतो या ठिकाणी कोलायडल सोल्युशनमध्ये दिसून येतो, कलील द्रावणामध्ये दिसून येतो. प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो की या ठिकाणी टिंडाल इफेक्टमध्ये किंवा कलील द्रावणामध्ये या ठिकाणी कोलायडल सोल्युशनमध्ये जे या ठिकाणी प्रकाशाचं अपस्करण होतं तर त्यातील जे धुळीचे कण आहेत तर त्यांची गती कोणती असते, अशा पद्धतीने काही क्वेश्चन असेल तर या ठिकाणी झिगझॅग प्रकारची या ठिकाणी गती असते. म्हणजे निश्चितपणे आपण सांगू शकतो का की कुठल्या प्रकारचं मोशन त्याला प्राप्त आहे, कोणत्या प्रकारची गती त्याला प्राप्त आहे, आपण सांगू शकत नाही. निश्चित या ठिकाणी काही गती नसते तर त्याला आपण काय म्हणतो यादृच्छिक गती असं म्हणतो. जसं की फुलपाखराची गती असते, एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जात असताना फुलपाखराची निश्चित अशी कुठलीही काय दिशा असत नाही. ना लिनियर मोशन असतं ना सेंट्रिफ्युगल मोशन असतं, कुठलंही आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही या ठिकाणी. तर कोणती गती असेल यादृच्छिक गती आपल्याला कुठं अनुभवायला भेटते या ठिकाणी कलील द्रावणामध्ये, ज्यावेळेस काय प्रकाशाचं म्हणजे कलील द्रावणामध्ये असलेले जे कण आहेत या ठिकाणी काय फिरत असताना आपण टिंडाल इफेक्टमुळे काय बऱ्याच वेळा बघू शकतो. ओके, तर इथंपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. तर अशा पद्धतीने आपण बघितलं होतं रिअल सोल्युशन, कोलायडल सोल्युशन आणि सस्पेन्शन सोल्युशन, वास्तव द्रावण, कलील द्रावण आणि निलंबनात्मक द्रावण यांच्याबद्दल मागच्या पिरियडमध्ये व्यवस्थित काय अध्ययन करून झालेला आहे. ओके, हा पॉईंट जो आहे यादृच्छिक गतीचा तो सांगायचा राहून गेला होता तर तो ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. तर आज त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कलील द्रावण जे आहे, कलील द्रावणाचे महत्त्वपूर्ण 9 या ठिकाणी प्रकार आपण बघितले होते. कोणते कोणते प्रकार बघितले होते थोडक्यात मी या ठिकाणी काय सांगेन बघा. ज्या वेळेस आपण द्रावण असं म्हणतो, द्रावणामध्ये 2 घटकांचा समावेश असतो या ठिकाणी. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचे. स्क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर मी या ठिकाणी सांगत असताना लिहून देत असताना प्रत्येक पॉईंट तुम्हाला काय तुमच्या वहीमध्ये नोट्सच्या स्वरूपात काय लिहून घ्यायचं आहे, तर तुमच्या अध्ययनाचा या ठिकाणी काय उपयोग होईल. व्हिडिओ लेक्चर जो आहे तो फक्त ऐकायचा नाही. बघा, माझ्या फायद्याचं हे असेल की तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे काय पूर्ण वेळ बघताय किंवा नाही. तुमच्या फायद्याचं हे असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय आणि त्याच्यानंतर नोट्ससुद्धा काय काढून घेताय आणि त्याच्या आधारावरती प्रिपरेशन करत असाल तर निश्चितपणे तुमच्यासाठी कसं असेल उत्तम असेल. ओके, तर बघा काय सांगत होतो की कुठलेही द्रावण असेल तर द्रावणामध्ये द्रव्य आणि द्राव्य असे 2 घटक असतात, सॉल्यूट असतो आणि सॉल्व्हंट असतो. सॉल्व्हंट कशाला म्हणतो आपण, सॉल्व्हंट कशाला म्हणतो, जो
जास्त प्रमाणात असतो, जास्त प्रमाणात असतो. व्यवस्थित गोष्टी लक्षात घ्या या ठिकाणी. काय सॉल्यूट कशाला म्हणतो आपण? कमी प्रमाण असतं. ओके, मिश्रणामध्ये ज्याचं प्रमाण जास्त असेल तर त्याला सॉल्व्हंट म्हणतो, आणि ज्याचं प्रमाण कमी असतं तर त्याला काय म्हणतो आपण? सॉल्यूट असं म्हणतो. म्हणजे पाण्यामध्ये मीठ विरघळलेलं आहे, तर या ठिकाणी पाणी हे काय आहे? पाणी हे काय आहे? सॉल्व्हंट आहे, आणि मीठ काय आहे? सॉल्यूट आहे या ठिकाणी. किंवा पेशीद्रव असेल तर पेशीद्रवामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असलेला जो पेशीद्रव आहे तर तो काय आहे या ठिकाणी? तर सॉल्व्हंट आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले इतर जे काय सेल ऑर्गन्स आहेत तर ते काय असतील या ठिकाणी? सॉल्यूट असतील. पेशी अंग जे असतात जसं की न्यूक्लियस असतो. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल की रंगीत काच आहे. जसं की काय याच्यामध्ये जो ग्लास मटेरियल आहे तो काय आहे? सॉल्यूट आहे, आणि त्याच्यामध्ये टाकलेला रंग कसा असेल? तो असेल सॉल्यूट असेल या ठिकाणी. काच म्हणजे सॉल्व्हंट आणि रंग म्हणजे काय असेल? सॉल्यूट असेल. असे खूप सारे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. त्याच्यामध्ये काय या ठिकाणी सॉलिड म्हणजेच काय? स्थायू. कशामध्ये? स्थायू द्रवामध्ये. म्हणजे या ठिकाणी स्थायूचं प्रमाण कमी आणि द्रवाचं प्रमाण कसं असेल? जास्त असेल. स्थायू या ठिकाणी, स्थायू कशामध्ये? या ठिकाणी स्थायूमध्ये. आणि त्याच्यानंतर स्थायू कुठं? वायूमध्ये या ठिकाणी बघितलं होतं. ओके, स्थायूमध्ये बघत असताना आपण एक्झाम्पल्स बघितले या ठिकाणी. काय? रंगीत काच बघितलं होतं, रंगीत काच. त्याच्यानंतर रत्ने बघितली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी सॉलिड या ठिकाणी वायूमध्ये या ठिकाणी आपण बघितलं होतं. स्मोक बघितलं होतं, म्हणजेच काय? धूर म्हणता येईल. त्याच्यानंतर काय? धूळ म्हणजेच डस्ट म्हणता येईल. हवेमध्ये काय जी डस्ट आहे ती पसरली झाली, म्हणजेच काय या ठिकाणी? वायूमध्ये या ठिकाणी काय? स्थायू या ठिकाणी. वायूमध्ये स्थायू, स्थायूमध्ये स्थायू, द्रवामध्ये स्थायू. द्रवामध्ये स्थायू बघत असताना आपण काय बघितलं होतं या ठिकाणी? द्रवामध्ये स्थायू पाणी अधिक मीठ बघितलं होतं. पाण्यामध्ये मीठ विरघळणे, पाण्यामध्ये साखर. त्याच्यानंतर पेशीद्रव ज्याला की सायटोप्लाझम असं म्हणतो, पेशीद्रव बघितलं होतं. खूप सारे एक्झाम्पल मागच्या पिरियडमध्ये काय डिस्कशन करून झालेले आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण बघितलं सॉलिड झाल्याच्यानंतर या ठिकाणी ओके द्रव. आता द्रवामध्ये, द्रव स्थायूमध्ये, द्रव वायूमध्ये, त्याच्यानंतर वायू स्थायूमध्ये, वायू द्रवामध्ये, वायू वायूमध्ये. असे एकूण कोलायडल सोल्युशनचे कलील द्रावणाचे आपण किती प्रकार बघितले होते? एकूण 9 टाईप बघून झालेले होते. तर त्याच्यानंतर आपल्याला 2 महत्त्वपूर्ण टर्म या ठिकाणी काय लक्षात घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा सॉल्व्हंट कशाला म्हणतो आणि सॉल्यूट कशाला म्हणतो या ठिकाणी. ओके, तर या गोष्टी सर्व काय मागच्या पिरियडमध्ये डिस्कशन झालेल्या होत्या. जोपर्यंत या बघा कंटिन्यू तर जे या ठिकाणी कॉन्सेप्ट मी आजच्या पिरियडमध्ये सांगणार आहे तर ते कालच्या पिरियडमध्येच काय कव्हर करणं आवश्यक होतं. मात्र व्हिडिओ थोडासा लेंथी बनत होता म्हणून आपण त्याला काय 2 सब व्हिडिओजमध्ये काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. तर प्रॉब्लेम असा आहे जोपर्यंत या गोष्टी कंटिन्युअसली काय होत नाहीत तोपर्यंत गोष्टी लक्षात येत नाहीत. म्हणजे कोलायडल सोल्युशनचे 9 टाईप झाल्याच्या बरोबर ते कन्सेप्ट सांगणं आवश्यक होतं. तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये त्यांचं रिव्हिजन आपण काय मुद्दामून घेतलेलं आहे. गोष्टी अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलेल्या असतील तर आता तुम्हाला पॉईंट व्यवस्थितपणे काय समजतील. आपल्याला 2 कॉन्सेप्ट बघायचे आहेत. पहिली कॉन्सेप्ट बघायची या ठिकाणी काय? द्रव्यमान टक्केवारी. द्रव्यमान टक्केवारी याला म्हणतो आपण मास पर्सेंटेज. ओके, मास पर्सेंटेज कशाला म्हणतो? बघा मिश्रणामध्ये मी सांगितलं जे जास्त प्रमाणात आहे त्याला काय म्हणतो आपण? सॉल्व्हंट म्हणतो. जे कमी प्रमाणात आहे त्याला काय म्हणतो? सॉल्यूट असं म्हणतो. आपल्याला ज्यावेळेस काय एखादं एक्झाम्पल दिलं जातं आणि त्याच्यामध्ये द्रव्यमान टक्केवारी किती आहे असं विचारलं जाईल तर त्यावेळेस आपण पर्यायामधील कोणतं पर्याय काय उचितपणे निवडणार. बघा मास पर्सेंटेज काय आहे हा क्वेश्चन आयोगाने आतापर्यंत तरी विचारलेला नाही. मात्र मे बी असा चान्सेस आहे. बघा ज्यावेळेस क्वेश्चन SSC CGL ला पडतो, ज्यावेळेस काय तो RRB ला पडतो किंवा कुठल्याही सेंट्रल एक्झाममध्ये तो क्वेश्चन पडतो तर आयोगाचा एक असा पॅटर्न राहिलेला आहे की केंद्र सरकार जो सिलेबस काय वर्षानुवर्ष काय ज्या पद्धतीने चेंज करत असते, ज्या पद्धतीने काय नवीन विचारला जाणार काय प्रश्नांमध्ये बदल होतो तर तसेच अनुरूप बदल करण्याचा प्रयत्न राज्य सरकार सुद्धा करत असतं. असे खूप सारे दाखले तुम्हाला देता येतील जे की आपल्याला म्हणता येईल UPSC ने एखादी पॉलिसी आणली की MPSC काही वर्षांतर लगेचच काय करते त्याचं इम्प्लिमेंटेशन काय राज्यामध्ये स्टेटमध्ये करण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे सिलेबसच्या बाबतीत सुद्धा काय तसंच आहे. एखादा नवीन चॅप्टर जर काय जनरल सायन्समध्ये ॲड झाला तर तो चॅप्टर ॲज इट इज नंतर चान्सेस खूप सारे 99% चान्सेस असतात की ते स्टेट बोर्डमध्ये सुद्धा काय ॲड होईल या ठिकाणी. तर आपण खूप वेगळ्या सिलेबसच्या बाबतीत बघत नाही, एकदम कॉमन पॉईंट बघतोय या ठिकाणी. म्हणजेच सेम चॅप्टर आहे
काय केंद्र सरकारच्या परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि राज्य सरकारच्या परीक्षांमध्ये विचारला जाणारा. मात्र बऱ्याच पुस्तकांमध्ये ही कॉन्सेप्ट तुम्हाला काय बघायला भेटणार नाही. अगदी सिंपल आहे, सोपी आहे, क्वेश्चन येईल अथवा नाही येईल. मात्र मी हे मानून चालतो NCERT मध्ये दिलेलं जे काही आहे तर ते सगळं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती भले प्रश्न येईल अथवा नाही येईल 1% चान्स आपण काय आहे असं सपोज करून चालू. एवढं सगळं केलेलं आहे. तर फक्त बघा या ठिकाणी आपण मॉलिक्यूल, कंपाऊंड आणि मिक्सचर या ठिकाणी काय रेणू, संयुग आणि मिश्रणे यांच्या बाबतीत काय संपूर्ण अध्ययन केलेलं आहे. फक्त 2 कन्सेप्ट या ठिकाणी राहिले. अगदी सिंपल आहेत, काय एवढे संपूर्ण म्हणजे आपला हा जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी काय कंप्लीट करता येईल. द्रव्यमान टक्केवारी कशाला म्हणतो, मास पर्सेंटेज कशाला म्हणतो. एखादं सोल्युशन दिलेलं असताना सोल्युशन मधील जे मास पर्सेंटेज आहे द्रव्यमान टक्केवारी आहे, म्हणजे टक्केवारी म्हणजे 100च्या प्रमाणात आपल्याला सांगायचं आहे. मात्र नेमकं काय असतं या ठिकाणी, काय मास ज्यावेळेस काय काढतो आपण द्रव्यमान टक्केवारी म्हणजे फॉर्म्युला आहे या ठिकाणी काय मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. जे जास्त प्रमाणामध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण द्रव म्हणतो, आणि जे कमी प्रमाणामध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण काय द्राव्य असं म्हणतो. ओके, द्रव आणि द्राव्य मिळून काय बनतं, द्रावण असं बनतं या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे एकूण जे द्राव्य आहे द्राव्याचं वस्तुमान भागिले द्रावणाचं वस्तुमान गुणिले 100 आहे. जर आपल्याला क्वेश्चन अशा पद्धतीने विचारलेला आहे, या ठिकाणी आपल्याला मासमध्ये दिलेला आहे, जर सांगितलं या ठिकाणी 150 ग्राम पाण्यात 50 ग्राम मीठ विरघळले तर द्रव्यमान टक्केवारी किती असेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ऑप्शन्सपैकी 20%, 25%, 30% आणि 40% असे ऑप्शन दिलेले असतील. तर मग उत्तर काय असेल बघा. आपण बघा ॲज पर फॉर्म्युला बघू काय दिलं आहे आपल्याला. मास ऑफ सोल्यूट दिलेलं आहे, आपण मास ऑफ सोल्युशन दिलेलं आहे इंटू 100 दिलेलं आहे. बघा अंशामध्ये आपल्याला लिहायचं आहे जे द्राव्य आहे द्राव्याचं या ठिकाणी वस्तुमान लिहायचं आहे. छेदामध्ये जे द्रावण आहे द्रावणाचं या ठिकाणी वस्तुमान लिहायचं आहे आणि गुणिले 100 करायचं आहे. लक्षात ठेवा अंशामध्ये सोल्यूट आहे आणि छेदामध्ये सोल्युशन आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी अशी गडबड करतात की अंशामध्ये लिहितात 50 या ठिकाणी आणि छेदामध्ये लिहितात 150 गुणिले 100. आता याचा आन्सर आपण काढू 5 × 5 5 × 15. तर 3 ने 100ला भागल्याच्या नंतर किती येईल 33.33 समथिंग या ठिकाणी काय आन्सर येऊ शकतं. मात्र हा सुद्धा पर्यायामध्ये काय असू शकतो एखाद्या. जर पर्याय असतील अशा पद्धतीने समजा तुमचे पर्याय आहेत ए या ठिकाणी काय 30%, बी आहे 25%, सी आहे 33.33% आणि डी आहे 40%. जर हा पर्याय या ठिकाणी दिसतोय तर आपण याला काय सिलेक्ट करणार ना. बघा मास पर्सेंटेज म्हणजे काय आहे की एकूण जे द्रावण आहे द्रावणामध्ये असलेलं जे द्राव्य आहे द्राव्याचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. तर अपॉन मध्ये ज्यावेळेस आपण लिहितो मास ऑफ या ठिकाणी सॉल्व्हंट लिहायचं नाही. आपण काय लिहिलेलं आहे या ठिकाणी सॉल्व्हंट लिहिलेलं आहे तर त्यावेळेस निश्चितपणे आपलं उत्तर चुकणार आहे. आपल्याला मास ऑफ काय लिहायचं सोल्युशन लिहायचं. सोल्युशन म्हणजेच काय बघा 150 ग्राम पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण 50 ग्राम मीठ या ठिकाणी ऍड करतो तर त्यावेळेस एकूण द्रावण तयार होतं. तर त्याचं किती असेल मास 200 ग्राम एवढं असतं. म्हणून उचित उत्तर हे असेल मास ऑफ सोल्यूट दॅट इज 50 ग्राम. म्हणजेच काय 50 ग्राम या ठिकाणी काय NaCl ऍड केलेलं आहे कशामध्ये 150 ग्राम H2O मध्ये. तर एकूण सोल्युशन 150 + 50 किती होईल 200 ग्राम या ठिकाणी इंटू 100. आता याला सॉल्व करा अशा पद्धतीने. तर कितीचा भाग जातो 25चा भाग जातो. मग आपलं उचित उत्तर काय असेल 25% आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी गोष्टी लक्षात आलेल्या आहेत का. जर तुम्हाला मास पर्सेंटेज या ठिकाणी समजलेलं असेल कुठल्याही सोल्युशनचं तर या ठिकाणी काय कॉन्सेप्ट क्लिअर झालेली आहे असं लक्षात घ्या. बघा द्रव्यमान टक्केवारी काय म्हणतो कशाला म्हणतो आपण काय कुठल्याही द्रावणामध्ये 2 घटक असतात. एक असतो द्रव आणि दुसरा असतो द्राव्य. जो जास्त प्रमाणात आहे त्याला काय म्हणतो आपण द्रव म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो सॉल्व्हंट असं म्हणतो. जो कमी प्रमाणामध्ये विद्राव्य स्वरूपात आहे त्याला काय म्हणतो आपण काय द्राव्य असं म्हणतो किंवा सॉल्व्हंट असं म्हणतो. तर मास ऑफ पर्सेंटेज काय आहे मास ऑफ पर्सेंटेज इज इक्वल टू मास ऑफ अ सोल्यूट अपॉन मास ऑफ अ सोल्युशन नॉट सोल्यूट. या ठिकाणी बघा अंशामध्ये लिहायचं आहे एकूण जे द्राव्य घटक आहे द्राव्य घटकाचं वस्तुमान भागिले
एकूण द्रावणाचं या ठिकाणी वस्तुमान गुणिले 100 करायचं आहे. जर समजा हे झालं या ठिकाणी, हे कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे मला सांगायचं आहे. बघा, पाण्यामध्ये मीठ विरघळणे, तर हे कोलायडल सोल्युशनचे 9 टाईप आपण बघितले होते, 9 प्रकार बघितले होते. तर त्यापैकी कोणत्या प्रकारचं हे उदाहरण आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी. ओके, दुसरं एक एक्झाम्पल मी सांगतो या ठिकाणी. बघा बघा, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी गोष्टी व्यवस्थित काय क्लिअर झालेल्या असतील. तर दुसरी कन्सेप्ट आपण बघतोय. बघा, दुसरी कन्सेप्ट या ठिकाणी आकारमान टक्केवारी. तर काय म्हणतात त्याला, व्हॉल्यूम पर्सेंटेज असं म्हणतात. बघा, जे मास आहे, मास दिलेलं असतं या ठिकाणी काय ग्राममध्ये, आणि व्हॉल्यूम दिलेलं असेल ml मध्ये, लिटरमध्ये, मिलीलिटरमध्ये दिलेलं असतं. तर त्यांचं एक वेगवेगळं असणार आहे. ओके, ज्यावेळेस वस्तुमानाच्या संदर्भात आपण बोलतो तर त्यावेळेस एक्झाम्पल दिलेला असतो ग्राममध्ये. म्हणूनच मी म्हणलं 150 ग्राम पाण्यामध्ये. तुम्ही म्हणाल सर पाणी तुम्ही ग्राममध्ये कसं कधीपासून मोजायला लागला. बघा, आपल्याला केमिस्ट्रीमध्ये या ठिकाणी काय जसे एक्झाम्पल दिलेले ॲज पर एक्झाम्पल आपल्याला द्यायचं, त्या ठिकाणी क्रॉस क्वेश्चन करत बसण्याची आवश्यकता नाही. जर आपल्याला मास पर्सेंटेज काढायचं असेल तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर जो H2O दिलेला आहे तर त्याला ग्राममध्येच काउंट करायचा आहे, आणि आपल्याला जास्त विचार करायची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी दिलेलं असणार आहे. NaCl किती दिलं होतं आपल्याला, 50 ग्राम दिलं होतं, आणि त्याच्यानंतर H2O किती दिलं होता, 150 ग्राम. बस झालं. आपल्याला फक्त नंबर्स फॉर्म्युलामध्ये ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे, सोल्युशन काढायचं आहे. ज्यावेळेस काय आकारमान टक्केवारीच्या बाबतीत विचारलं जाईल, व्हॉल्यूम पर्सेंटेजच्या बाबतीत काय विचारलं जातं, तर त्यावेळेस दिलेले घटक जे आहेत तर त्यांचे युनिट कशामध्ये दिले असतात, व्हॉल्यूमचे युनिट कशामध्ये मोजतो आपण, काय मिलीलिटरमध्ये मोजतो या ठिकाणी. तर व्हॉल्यूम पर्सेंटेज काय आहे, फॉर्म्युला मी सांगतो या ठिकाणी. बघा, व्हॉल्यूम ऑफ solute upon सेम फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100 या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. या ठिकाणी बघा, द्रव्याचे आकारमान भागिले कशाचे, द्रवाचे की द्रावणाचे, द्रावणाचे आकारमान गुणिले 100. बघा, आपल्याला सिम्पली क्वेश्चन असा विचारलेला असतो की 150 ml पाण्यात 30 ml अल्कोहोल विरघळलेलं आहे. तर या ठिकाणी मास पर्सेंटेज किती आहे, आकारमान टक्केवारी किती आहे असं जर विचारलेलं असेल तर मला सांगायचं एकूण 150 ml वॉटर अँड 30 ml अल्कोहोलचं सोल्युशन किती ग्रामचं तयार होतं या ठिकाणी. तर सोल्युशन किती ग्रामचं तयार होईल, 180 mlचं या ठिकाणी काय सोल्युशन तयार होतं. आणि याच्यामधील 30 ml अल्कोहोल जे की डिझॉल्व्ह झालेलं आहे कशामध्ये, वॉटरमध्ये. पाण्यामध्ये 30 ml अल्कोहोल या ठिकाणी काय मिळवलेलं असताना अल्कोहोल काय आहे, सॉल्व्हंट आहे की सोल्यूट आहे, द्रव आहे की द्रव्य आहे, निश्चितपणे द्रव्य आहे. याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. ज्याचं प्रमाण जास्त असेल तर ते काय आहे, सॉल्व्हंट आहे. तर व्हॉल्यूम ऑफ सॉल्यूट आपल्याला लिहिता येईल किती, 30 ml अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मीन्स 150 ml प्लस 30 ml, 150 ml आणि 30 ml. या ठिकाणी गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येत आहेत का, या ठिकाणी विचार करा. बघा, अशा पद्धतीने तर 0 0 कॅन्सल झाला, 3 1 3 3 संग 18. तर 6ने भाग दिल्याच्या नंतर 6 1 6 या ठिकाणी भाग गेला, राहिले किती या ठिकाणी काय 4 6 6 36. तर 16.66% अशा पद्धतीने तुमचं काय येईल आन्सर या ठिकाणी काय येऊन जातं. तर बघा, नंबर्स लिहायचे, कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यानंतर सांगायचं. तर हे 2 कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत अगदी. यांच्यावरती खूप वेळा काय क्वेश्चन या ठिकाणी काय विचारला गेलेला आहे. मे बी आपल्या आयोगामध्ये कंबाईन ग्रुप बी असेल, कंबाईन ग्रुप सी असेल. तर या सब्जेक्ट्समध्ये बघा, या परीक्षांमध्ये जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो आहे, बायोचं थोडंसं काय फॅक्च्युअल डेटा जास्त असतो या ठिकाणी. मात्र तुमचं अध्ययन जे आहे तर ते ॲप्लिकेबल होणं आवश्यक आहे. मागच्या पिरियडमध्ये मागच्या 2 वर्षांचे जे काय क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितलात तर फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे, तर त्या ठिकाणी आपण जे काही कन्सेप्ट त्या ठिकाणी काय समजून घेतले तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करता येतं का. तर असे क्वेश्चन जे आहेत तर त्यांचं प्रमाण कसं आहे या ठिकाणी फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये काय वाढलेलं आहे. म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी
माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण आजच्या पिरियडमध्ये या ठिकाणी काय द्रव्यमान टक्केवारी आणि आकारमान टक्केवारी काय आहे, मास पर्सेंटेज आणि व्हॉल्यूम पर्सेंटेज काय आहेत, तर हे घेणं या ठिकाणी आवश्यक होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आपण स्टार्ट केलं होतं कंपाऊंड, मिक्सचर आणि मॉलिक्यूल, हा चॅप्टर या ठिकाणी काय संपला असं सांगायला हरकत नाही. तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी काय क्लिअर केलेली आहे, प्रत्येक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर केलेली आहे, प्रत्येक फंडा या ठिकाणी काय फिट केलेला आहे. तर मला सांगायचं आहे केमिस्ट्रीला सुरुवात केल्यापासून आता इथं आपण काय मिक्सचर संपवलेलं आहे. तर आतापर्यंतचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केलात का, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व झाले का, क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला अडचण आली का, किती क्वेश्चनचे आन्सर तुम्ही बरोबर देऊ शकलात, सेल्फ ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. कुठलेही क्वेश्चन बँक घ्या तर त्याच्यामधील केमिस्ट्रीचा हा जो फर्स्ट चॅप्टर आहे, या फर्स्ट चॅप्टरशी रिलेटेड असलेले किती क्वेश्चन तुमचे काय सोडवायचे राहून गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अडचण काय आहे बाबा, कुठला असा पॉईंट आहे जो आपण या व्हिडिओमध्ये काय कव्हर करू शकलेला नाहीत. जर असा कुठला पॉईंट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि निश्चितपणे तुमचा जर फायदा झालेला असेल या व्हिडिओमुळे तर ते सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे अभिप्राय येत राहतात तर या गोष्टीचा खूप खूप आनंद होतो. आणि ही कॉन्सेप्ट काहीच नाही बघा, जो डिफरन्स मी सांगलेला आहे ॲटम, मॉलिक्यूल, कंपाऊंड आणि मिक्सचरमध्ये, अणू, रेणू असेल, त्याच्यानंतर संयुग असेल आणि मिश्रण असेल, तर हे कन्सेप्ट अगदी बेसिक होते, समजणं कोणाला काय सोपं आहे. केमिस्ट्री इज ऑल अबाउट ॲटम. बघा ज्यावेळेस आपण ॲटमिक स्ट्रक्चर बघू, अणुसंरचना ज्यावेळेस बघू, तर त्यावेळेस तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करणे काय असते तर तुम्हाला त्या पुढच्या चॅप्टर्समध्ये काय लक्षात येईल. ज्यावेळेस आपण काय उद्याच्या लेक्चरमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरला सुरुवात करू, ज्यावेळेस आपण जे थॉम्सन, रुदरफोर्ड असतील, नील बोर असतील, कणाद असतील यांच्या संदर्भात चर्चा करत असताना ॲटम काय असतो, ॲटममध्ये प्रोटॉन काय असतो, इलेक्ट्रॉन काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज काय काय आहेत, फॅक्च्युअल डेटा तर तुम्हाला उपलब्ध करून देईनच मी. या ठिकाणी सगळं सांगण्याचं आहे, या ठिकाणी नोट्सच्या स्वरूपात तुम्ही लिहून घ्याल. मात्र जे कन्सेप्ट आहे जी पुस्तकामध्ये क्लिअर झालेली नसेल तर अशा सर्व गोष्टी अगदी क्रिस्टल क्लिअर तुम्हाला काय करून देईल. आणि व्हिडिओज बघितल्याच्या नंतर NCERTचं सोडा, कुठलंच रेफरन्ससाठी बुक दुसरं बघण्याची आवश्यकता नाही. बघितलं तर अधिक उत्तम आहे, एकापेक्षा 2 अधिक गोड असतील. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी काय अध्ययन करत राहायचं आहे, अशाच पद्धतीने तुमचं सहकार्य काय चॅनलसोबत या ठिकाणी काय ठेवायचं आहे. तर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत विश्रांती घेऊ. धन्यवाद.